बऱ्याच वेळेला मी या स्लीवचं कटिंग दाखवलेले आहे. जी मी घातलेली स्लीव्ज आहे त्या स्लीवचं कटिंग लाँग व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ आहे. खूपदा या स्लीवचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे, तरीसुद्धा ताईंचा प्रॉब्लेम होतो की ताई नेमकं ह्याला मार्जिन किती घ्यावं किंवा ह्याचं मार्किंग कसं करावं. तर आपण जी रेग्युलर स्लीव्ज आहे, आता समजा ही माझी रेग्युलर स्लीव्जमध्ये 10 इंचाची स्लीव्ज आहे, तर मी शिलाई सकट म्हणजे मार्जिन जे आहे त्याच्यासहित मी 11 इंच मार्जिन घेते. प्लस 11च्या पुढे 3.5 इंच वाढवायचं आहे उंचीला, वरती इकडे या बाजूला. आणि आपण हे 11 इंच मार्जिन घेतल्यानंतर हा जो आर्म होलचा स्लोप आहे तो आपल्याला इथे 3.5 इंचावरती द्यायचा आहे आणि तो प्रॉपर आपली रेग्युलरची बाही करून घ्यायची आहे. त्यानंतर 11 पासून पुढे 3.5 इंच वाढवायचा आहे आणि पुन्हा आपल्याला जो आपण आर्म होल काढलेला आहे तो 3.5 आडवा आणि 3.5 लांब असा म्हणजे एक आपण एल टाईप बॉक्स तयार करून त्याला आपण मॅच करायचा आहे. ह्याच्यावरती लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा डिटेलमध्ये अपलोड झालेले आहेत. आणि जास्त पफ नसेल, हवा नसेल तर 3-3.5 इंच घेऊ शकता. जास्त पफ हवा असेल तर 4 इंच 4.5 इंच घेऊ शकता. तर हा 3.5 इंच मार्जिन घेऊन म्हणजे 3.5 इंच जास्तीचा कपडा घेऊन 3.5 इंचावरती मार्किंग आडवही आहे आणि उभंही आहे. आणि त्या 3.5 इंचाच्या रुंदीमध्ये ह्या एवढा पफ किंवा एवढ्या चुन्या झालेल्या आहेत. सुंदर दिसतोय. तर ही हल्ली खूप ट्रेंडिंग स्लीव्ज चालू आहे. तुम्हाला सुद्धा अशी स्लीव्ज आवडत असेल तर नक्की शिवा. मला तर प्रचंड आवडते, त्याच्यामुळे 2-3 ब्लाउजांच्या अशा स्लीव्ज केलेल्या आहेत. सो अजून तुम्हाला डिटेलमध्ये द्यायचं असेल तर पुन्हा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ येईल. आज मी घातली होती आणायची म्हणजे तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करू. चला मग बाय.